संगीत खुर्ची आहे कुठे कोण जो बसला तो राजा बेसिकली. आम्ही साऊथ फिल्म चा थोडासा काउंटर की टच असलेली मराठी फिल्म केली आणि मला वाटतं की अशी मराठी फिल्म पहिली फिल्म असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन, कॉस्ट्युम्स, डायलॉग्स, वॉकिंग, कॅमेरा अँगल्स आणि ते कमाल दिसेल. आता खुर्ची आपले. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या सगळीकडे एक डायलॉग खूप गाजतोय, तो म्हणजे सत्ता कोणाचीही असो, खुर्ची आपलीच. आणि धुमाकूळ घातलाय आणि हा धुरळा राजकारणाचा आणि मनोरंजनाचा एक थोडासा तडका आपल्याला पाहायला मिळणार आहे खुर्ची या सिनेमात. आणि या सिनेमाची स्टारकास्ट माझ्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू. आणि मला सुरुवात राकेश आणि अक्षय तुमच्यापासून करायची आहे, कारण एकतर दोन्हींचे जे रावडी अवतार मला पाहायला मिळत आहेत. सगळ्यात आधी एखादी कल्पना दिली असेल ना भूमिकेची, की कशी भूमिका आहे, काय आहे, तेव्हा मनात असा काय विचार केलेला का? नाही, मी तर खरंच असा विचार केला होता. स्क्रिप्ट वाचली तेव्हा थोडं इमॅजिन झालं होतं की असं काही अशा प्रकारचं काही कॅरेक्टर असू शकतं. पण जेव्हा ते आम्ही करत गेलो ऑन फ्लोअर तर ते खूप फुलत गेलं. आणि ॲक्च्युली मी अशा भूमिकेचा खूप दिवसापासून विचार करत होतो की असं काहीतरी वेगळं मिळायला हवं आणि ते मिळालं. आणि त्यामुळे ते गोष्टी होत गेल्या. ओके, बरं राकेश, एकतर रावडी अवतार आहे, खरं तर एक रोमॅन्टिक ह्याच्यामध्ये तुला बऱ्याच वेळेला पाहिलंच आहे, पण हा रावडी अवतार करताना काही वेगळी मेहनत घ्यावी लागली आहे तुला? ॲक्च्युली मेहनत सगळेजण विचारतात आपल्याला मेहनत किती घेतली वगैरे, पण ॲक्च्युली मेहनत घेतलीच नाही आहे कोणीच. बिकॉज ॲक्टर्स असतो तेव्हा आम्ही प्रसंग आलं की आम्ही त्याच्यात मुरतो की तेव्हा अशी मेहनत वाटत नाही ती, ते सहजासहजी होऊन जातं. बिकॉज एक कलेक्टिव्ह टीम एफर्ट एक असतो आणि एक सेटवरती वाईब एक जी तयार होते, एनर्जी जी तयार होते, ते आपल्यापुढंच ते आतनं निघून यायला लागतं. आय थिंक असं स्पेशल एफर्ट मला तरी आठवत नाही की ना तुला कोणाला असे एवढे एफर्ट केले असेल. येस, ॲक्शन किंवा असे स्टंट्स वगैरे असतील तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली ट्रेनिंग करावी लागते. पण लुक वाईज डिझायनर असतो सेटवर, तो लुक करून देतो. आम्ही फक्त कपडे घालतो, तयार होतो, छान दिसतो आणि चांगलं ऍक्टिंग करायचं ते आमच्यावर असतं. बाकी डिरेक्टर सगळं टीम असते. चांगली टीम असली तर मग एफर्ट होते खूप कमी होते तसं प्रत्येकाचे. पण मी ट्रेलर मध्ये बघते तुम्ही दोघंही एका सेम लेवलला दिसते, म्हणजे खरं तर कळत नाहीये खुन्नस आहे की नेमकं एकत्र मिशन आहे, नेमकं काय. ट्रेलर मधनं थोडीशी हिंट मिळाली आहे, पण बरंच काय काय तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. ऍक्च्युली तू म्हणालीस की ही लढाई खुर्चीची आहे, त्यामुळे खुर्ची सध्या कुणाकडे आहे हे सांगता येत नाही. आणि आता सध्याचं जे राजकारण चालू आहे त्यामुळे खुर्ची कुठे जाऊ शकते हे आपणही सांगू शकत नाही. त्यामुळे 12 जानेवारीची वाट पाहायला लागेल. संगीत खुर्ची आहे आपल्याकडे, कुठे कोण जो बसला तो राजा बेसिकली त्याच्यावर. ओके. बरं, आपल्यासोबत आणखीन दोघेही आहे, तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे. आणि खरं तर मुळात एक आहे की ह्याचा एक सरप्राईज एलिमेंट आहे, म्हणजे आम्हाला कळत नाही हे दोन आर्टिस्ट तर आहेत आणि ते रावडी अवतारात असताना हा नेमका काय करतोय तिथे आणि ह्याचा रावडी अवतार का बाहेर येतोय. जरा तुझ्या कॅरेक्टर बद्दल ऐकायला आवडेल. ऍक्च्युली आता तुम्ही विचार करत असणार की आता हे दोघं आहेच, 18+ आहे, पण मी अजून 18+ माझं वय पण पूर्ण नाही का आणि मी लगेच खुर्ची घ्यायला चाललोय, तर ते सस्पेन्स आहे. तर तुम्ही लास्टला सगळे असे सस्पेन्स खुलणार, मग तुम्ही बघा ते 12 जानेवारी. सगळीकडे हेच चालू आहे, काही थोडं बोलतो आणि म्हणतो बघा तुम्ही 12 जानेवारीला असेल. बेसिकली 12 जानेवारीला हा ऍक्च्युअली प्रमोटर आहे. एक्झॅक्टली, काही प्रश्न विचारला 12 जानेवारीला येतो शेवटी. म्हणजे आता जे मध्ये काही फिल्म मध्ये दृश्यम मध्ये फेमस होतो ऑक्टोबर आणि 12 जानेवारी. पण कदाचित ते दिग्दर्शकाचा मुलगा असल्यामुळे ते असेल ना की काही सांगायचं नाहीये, सगळं 12 जानेवारीला बघायचं. तो फरक पडलाय कुठेतरी. असं काही बोललं ना की सगळं तुम्हाला म्हणजे कळून जाईल असं वाटतं तुला. हंडा फुटेल, विचार करून बोलायला लागतं. अरे बापरे, बरोबर. सत्य खुर्चीवर बसणार आहे तो, विचार करून असं बोललं तर त्याला ते भीती वाटते की कोणी काही अर्थ काढेल. खरा राजकारणी शोधतो. बरं श्रेया, तुझ्याकडे येते, कारण तुझ्या आधीपासून आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत. लहानपणाचं एक बालकलाकारपासून सुरुवात झाली आहे आणि ह्या सिनेमातही पण दोघांच्या एजमध्ये आम्हाला बराच डिफरन्स दिसतोय आणि एक प्रेम कहाणी पण दिसते. सो ते कसं झालंय, म्हणजे एक्झॅक्ट ते जाणून घ्यायचं. एक तर तू वयानेही मोठी आहेस त्याच्यापेक्षा. आमची लव्ह स्टोरी मूवीमध्ये अशी युनिक दाखवली. आधी संतोष सरांनी ठरवलं होतं की त्याच्याच एजची मुलगी घ्यायची, पण आता प्रत्येक मूवीमध्ये सेमच असतं. मग आमच्या प्रोड्युसर सरांनी
वेगळी टेक्निक लावली त्याला. आणि त्यामागे सुद्धा एक मोठं रिझन आहे, ते 12 जानेवारीला हे जे काही चाललंय सगळ्यांचं 12 जानेवारी. हो, आम्ही 12 जानेवारीला सिनेमा बघणारच आहोत, पण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं काढून घ्यायच्या आहेत. बरं, तुझा जो रावडी अवतार आहे कोणाकडनं शिकलास? म्हणजे हे दोघं ऑन फील्ड तसे होते, त्यांच्याकडनं ते ग्रास्प केलंयस की तो रावडी अवतार कुठून आलाय? इन्स्पिरेशन कोण होतं? जेव्हा लाईक मी सेटमध्ये गेलो तो डायरेक्ट आला. म्हणजे मी काम केलेलं त्या कॅरेक्टरवर, राजवीर नावाच्या कॅरेक्टरवर, मग तो रावडी लुक आलाय माझ्यात. रावडी तो बिहेवियर त्या त्या कॅरेक्टरमध्ये मी पूर्ण घुसलो. पण कोणाला तरी एक बघितलं असेल ना की ह्याचा एक अवतार, किंवा आपण एक साऊथ फिल्म्स बघतो असा पाहिजे, किंवा मी ते बघून तू थोडासा तो तुझ्यात आणण्याचा प्रयत्न. मी खूप बघितले, त्याच्यामुळे माझ्या पप्पांनी दाखवलेत मला साऊथ फिल्म्स. त्याच्यासाठी मी म्हणजे ते मला पप्पा बोललेले की बघ तो कशी ऍक्टिंग करतोय, कसा ऍटिट्यूड लुक, त्याच्यावरच शिकलोय मी. बरंच म्हणजे त्याची खरं तर एक मानायला पाहिजे, कारण त्याचा तो कमी वयातही त्याचा तो रावडी लुक तेवढा दिसून आलाय. तुमच्या दोघांबाबत काय, मला असं कळलं की तू वजनही वाढवलं होतं, आणि म्हणजे ते पण एक आहे की तो लुक दिसायला किंवा ते यायला तुझं वजन वाढवलं आणि बरीच मेहनतही घेतली. करेक्ट. मला थोडंसं मी अभ्यास केला होता, कारण की मी असे कॅरेक्टर बरेच म्हणजे नेहमीच बघत असतो. म्हणजे लहानपणापासून ते जे आता हे कॅरेक्टर आहे ते मी बऱ्याच वेळा बघितलं आहे. सो माझी ज्या प्रकारे फिजिक होती त्याच्यात ते थोडंसं असं वाटतं की नाही, हे तो थोडा अलग हो रहा है, थोडा हँडसम हे या साईडला जात आहे. म्हणजे आतापर्यंत मी त्या कॅरेक्टर्स केलेत, पण जर आपण वजन वाढवलं, दाढी वाढवली किंवा ते मिशा ठेवल्या, तर ते एक वेगळं काहीतरी पोर्ट्रेट होऊ शकतं आणि एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर लोकांसमोर येऊ शकतं. सो तो एक प्रयत्न होता आणि मला वाटतं की तो सफल झालाच आहे अर्थात. बट ट्रेलरमध्ये एक गोष्ट आम्हाला तिघांमध्ये कॉमन दिसली, ती म्हणजे भरगतचं दागिने आणि ती जे सोन्याचं गलठण आहे ते आम्हाला दिसलंय. सो ते काही असं सिग्नेचर म्हणतात तसं एक ते हे आहे का? की बेसिकली कसं आहे की गावाकडचं राजकारण जे चालू आहे किंवा आता होतात, तर त्या प्रकारचं तो आम्ही दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. तो एक सिम्बॉल किंवा तसं आम्ही ते कॅरेक्टर पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला की तिकडचे कसं असलं की सोनं घालणं आणि ते शो ऑफ. फिल्म मध्ये कळतं की हे सगळे बप्पी लहरीचे फॅन्स आहेत आणि पॉलिटिक्स मधले बप्पी लहरीचे फॅन्स आहेत. ते 12 जानेवारीला केलं. येस, पण राकेश, एक तर तुमच्या तिघांची एक एंट्री ही आहे की जेलमधनं एक बाहेर येतात आणि ते असे कटकट एक तुमचं जे शॉर्ट आहे, एकदा तू एकदा तो आणि पुन्हा तू. सो ते नेमकं काय, जेलमधनं बाहेर आल्यावरती एक दुश्मनी कोणाशी तुम्ही घेताय की बदला घेताय, नेमकी स्टोरी लाईन आम्हाला ऐकायला आवडेल शॉर्ट मध्ये. तेच आता हा जसं म्हणाला आर्यन म्हणाला की बेसिकली ऍक्च्युली आमची बोलती बंद आहे, कारण की काही बोललं तरी ते गुपित उघडणार आहे. तर त्यामुळे ते आम्हाला ऍक्च्युली सांगायची खूप इच्छा आहे, पण सांगू शकत नाही. असं झालं की पोटात खूप असं बटरफ्लायज होत आहेत की कधी एकदा बाहेर पडतात ते. पण आहे म्हणजे कनेक्शन स्ट्रॉंग आहे. देअर इज अ थ्रेड. एक तुम्हाला सांगू शकतो की प्रत्येकाचा रोल इंडिव्हिज्युअली, प्रत्येकाचा रोल स्ट्रॉंग आहे. इंडिव्हिज्युअली एक स्ट्रेंथ आहे प्रत्येक रोलमध्ये. कोणीही आम्ही शूट करताना पण असं कधी वाटलं नाही की कोणाचा रोल छोटा मोठा किंवा काय. एव्हरीबडी हॅज गॉट इक्वल फुटेज, एव्हरीबडी हॅज गॉट दॅट मीट. फुटेज इम्पॉर्टन्स नसतं, इम्पॅक्ट इम्पॉर्टन्स असतो. तसं आहे की सगळ्यांचा इम्पॅक्ट आहे सॉलिड. आणि एक सगळ्यांची जी मेहनत, सगळ्यांचा जो रोल एकत्र जो येतो आणि कुठल्या पॉईंटवर काय होतं, दॅट्स द स्टोरी ऑल अबाउट. की कोणाची कशात इन्व्हॉल्वमेंट आणि कुठल्या क्षणी आहे. सो बेसिकली दॅट इज द होल फिल्म अबाउट. आता तेवढं सांगू शकतो. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त डिरेक्टर आणि प्रोड्युसर सांगू शकतो. ओके बरं आर्यनची एक गोष्ट आम्ही आणखीन अशी ऐकली की तुला बरेच सीन करताना लागलंय, दुखापती झाल्यात. सो तो जो सीनही आम्ही पाहिला, तो एक फुल चेहऱ्यावर तुझ्या रक्त आहे, हातात गन आहे. सो नेमकं काय आहे आणि तो सीन कसा केलास? ॲक्च्युली काय झालेलं म्हणजे चेसिंग सीन होता. मी पळत होतो, माझ्या मागं गुंड लागलेले आणि खाली दगड होता. तर खूप ऊन होतं आणि मी पळत गेलो त्या दगडवर. मी ट्रिप जाऊन मी पडलो आणि मला म्हणजे कटचा आवाज नाही आला, म्हणून मी तसाच उठून सीन कंटिन्यू केला आणि मग तो सीन झाला. ओके, पण ते जे आम्ही बघतोय तुझा एक वेगळा ॲटिट्यूड आहे. ते खरं तर तुझं कौतुक आहे, कारण तू ट्रेलर पाहिल्यानंतर सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते तुझ्या त्या ॲटिट्यूडवर, तुझा तो ऑरा जो आहे त्याच्यावर आम्हाला पाहायला मिळतात.
कसा तो सीन केलास त्याच्यासाठी तरी एक मदत कोणाची लागली असेल, वडिलांची मदत घेतलीस का डिरेक्टर म्हणून? नाही, हां, पप्पांची पण घेतली आहे मदत. म्हणजे ते सांगायचे मला की कसा ॲटिट्यूड लुक द्यायचा, आणि मी ह्यांच्या राकेश सर आणि अक्षय सरांकडून शिकलोय ते कसे लुक देतात, ते कसे ॲटिट्यूड, कसे वॉक करतात, त्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला भेटले. ओके, बरं, तुमच्या दोघांचं एक ऑफस्क्रीन बॉन्डिंग अक्षय मला जाणून गेलं राकेश आणि तुझं, कारण एकतर सीनमध्ये जरी टशन असली, ऑनस्क्रीन टशन असली तरी एक ऑफस्क्रीन आपलं एक छान बॉन्डिंग झालेलं असतं. सो दोघांमध्ये एकतर पहिल्यांदाच एकत्र दोघं काम करताय, सो ते बॉन्डिंग मला ऐकायला आवडेल. ऑफस्क्रीन बॉन्डिंग असं की आम्ही दोघं शांत असतो, आपल्या धुंदीत असतो, पण मध्येच असं कोणतरी एक टाकतो, आम्ही दोघं फुटलेलो असतो आणि आम्ही त्या सेम लाईन वरती असतो. म्हणजे एक जोक क्रॅक झाला किंवा आता आम्हाला कळते की आता आर्यन काय बोलणार आहे, तर आम्ही एकमेकांतून आमचं ते चालू असतं. म्हणजे असं ऑफस्क्रीन आहे, इट्स लाईक की झोन एकच असतात, पण वेगळी जरी असली तरी एक काहीतरी आलंय, मग ते कनेक्ट होतं. तो अक्षय मी पहिल्यांदा भेटलो होतो सेटवर आणि तेव्हापासून मी असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो वगैरे. तर वी वर क्वाईट ॲट इज. कधी असं वाटलं नाही की एक ॲक्टर दुसऱ्या ॲक्टरला भेटतो वगैरे. दॅट वॉज नेव्हर अ फिलिंग. इज अ ग्रेट गाय. आय मीन इझी आहे, कम्फर्ट आहे. आणि एक काय म्हणत की वाईब जी असते ना ती जुळली तर ते इव्हन तुम्ही पहिल्यांदा भेटलं तरी तुम्हाला कळतं की आहे म्हणजे चांगलं झोन, चांगलं जुळू शकतात. तर सगळ्यांबरोबर वाईब म्हणजे बेसिकली सगळ्यांचीच एनर्जी आणि वाईब खूप कूल आहे, चांगलं आहे, सगळे पॉझिटिव्ह आहेत. ते पॉझिटिव्हिटी असल्यावर सेटवर मजाच येते अजून. मग ऑफकोर्स. बरं श्रेया, तुला कुठे या सगळ्यांमध्ये असं एकटं वाटलं नाही का की सगळे बॉईजची एक गँग आहे, म्हणजे कुठेतरी तू आम्हाला एकटीच मुलगी आणि प्रीतम एक आहे, सो तुमची गँगअप आणि ह्यांचं एक वेगळं असं गर्ल्स बॉईज असं काही होतं का सेटवर? नाही नव्हतं. आम्ही सगळे खूप जास्त मस्ती करायचो सेटवर आणि अजून पण करतो. बरं, खूप गोष्टी आहेत या सिनेमात आणि जसं म्हटलं तसं की राजकारणात बऱ्याच गोष्टी सध्या चालू आहेत. सो तसाच काहीसा एक स्टोरी लाईन म्हणजे खुर्चीसाठी भांडताय तुम्ही, सो ती एक स्टोरी लाईन कंपल्सरी असणं म्हणजे आत्ताच्या राजकारणावर भाष्य आहे की एक नॉर्मल जनरल राजकारणाचा चेहरा दाखवला? मला तरी वाटतं की नॉर्मल राजकारणाचा चेहरा आहे ही खुर्ची, हा खुर्ची सिनेमा. आणि आम्ही असा एक प्रयत्न केला की आजकालची पिढी ही साऊथ फिल्मला खूप फॉलो करायला लागली. सो या चित्रपटामध्ये आम्ही साऊथ फिल्म चा थोडासा काय की टच असलेली मराठी फिल्म केली. आणि मला वाटतं की अशी मराठी फिल्म पहिली फिल्म असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन, कॉस्ट्युम्स, डायलॉग्स, वॉकिंग, कॅमेरा अँगल्स आणि ते कमाल दिसेल. ओके. राकेश, मराठी सिनेमा चूज करताना असं काही तू पर्टिक्युलर चोखंदळ आहेस का की कुठला मराठी सिनेमा करायचा किंवा काय? कारण मराठी सिनेमात तू आम्हाला बऱ्याच थोडा कमी दिसतो, आता यापुढेही कदाचित दिसशील. कधी घेत नाही कोणी मला मराठी बिकॉज ते काहीतरी समजतात की हा हिंदीचा आहे, बहुतेक माझा फेस मराठी टिपिकल बॉय नेक्स्ट किंवा लेमॅन गावातली स्टोरी असते कधी, तेव्हा तसं मी दिसत नसेल बहुतेक. ओके. पण मी सांगू इच्छितो की मी करायला तयार आहे सगळे रोल. मी कुठल्याही डिरेक्टर आले मला त्यांनी सांगितलं असा रोल आहे, असं खूप चेंज करायचं आहे, ते पण करायला तयार आहे. पण बहुतेक अजून लोकांना ते पटलं नाही की मी बहुतेक मराठीत काम करू शकतो अजून. ओके. तर बहुतेक हळूहळू कळेल लोकांना. आय एम वेटिंग. इफ समबडी हॅज गुड रोल प्लीज गेट. आय हॅव नो प्रॉब्लेम. बरं, राजकारणावर सिनेमा आहे त्याच्यामुळे सध्याच्या राजकारणात तुम्ही बघतात किती चलबिचल चालू आहे. तुम्ही अशा पर्टिक्युलर कुठल्या गोष्टी फॉलो करता का राजकारणाच्या, किंवा कुठल्या राजकारणी तुमचं इन्स्पिरेशन आहे का? मी तर फक्त वेळ फॉलो करतो. राकेश, तुझ्या बाबतीत? कशा बाबतीत? पॉलिटिक्सच्या बाबतीत तू असं पर्टिक्युलर कोणाला फॉलो करतोस का, किंवा एखादी गोष्ट तुला पॉलिटिक्सची आवडते किंवा हा माणूस तुझा पॉलिटिकली फेवरेट आहे असं कोणी आहे का? माझा आहे. मी ऑलरेडी म्हटलं होतं की मोदीजी माझे सर्वात फेवरेट आहेत. बिकॉज ते आल्यापासून खूप घडामोडी झाल्या. GDP आपल्या कंट्रीची वाढली. वी आर 5th ऑन द इकॉनॉमी, वर्ल्ड इकॉनॉमी. एक जनरली एक प्रोग्रेस जिथे असतं तिथे मला आवडतं की जनतेला त्यांचा प्रोग्रेस होतो, हळूहळू का होईना पण होतं आहे. लोक खूप काय बोलतात, पण तरी जिथे प्रोग्रेस आहे तिथे आय थिंक कंट्रीचा जिथे प्रोग्रेस आहे तिथे मला अभिमान वाटतो आणि तेच सगळ्यांनी बघावं आणि सपोर्ट करावं, बस तेवढंच आहे. आणि मला वाटतं की राजकारणापेक्षा लोकांनी जास्त समाजकारण करावं, कारण समाजकारण आणि राजकारण दोघांनी एकत्र केलेलं आहे. त्यामुळे जरा सध्याचं राजकारण खूप वाईट होत चाललंय आणि लोक खूप चांगली आहेत आपल्या या राजकारणामध्ये, त्यांनी थोडं समाजकारणाकडे जास्त फोकस करायला हवं. ओके. बरं, याविषयी तुमच्या दोघांचंही मत जाणवलं, कारण तरुण पिढी तुम्ही आहात आणखीन आणि एक पुढची जनरेशन आहे. सो तुम्हा दोघांचं असं काही आहे का, कुठला राजकारणी त्याचं बोलणं, त्याची स्टाईल तुम्हाला आवडते असं आहे? नाही अजून तरी मला काहीच आयडिया नाही पॉलिटिशियन मला. ओके. आणि मला लाईक मी
मला कोणी माहिती पण नाही जास्त. पण हा सिनेमा करताना तरी तू कोणीतरी बघितलं असतील ना मी पॉलिटिक्स? नाही बघितलं कोणी. डायरेक्ट त्यांनी साऊथचे जास्त बघितले. खूप बघितलेत मी, शिकलोय साऊथ मधनं शिकलोय. ओके कूल. सो मला बऱ्याच गोष्टी आहेत आय थिंक तुम्ही थोडंसं राखून ठेवताय तुमच्या सिनेमाविषयी, त्याच्यामुळे मलाही असा प्रश्न पडतो की तुम्हाला काय विचारावं आणि तुम्ही आणखीन काय सांगाल. पण 12 जानेवारी आहे अर्थात प्रेक्षकांसमोर आणि हा सिनेमा येईल. सो तू प्लीज एक अपील करायचं असेल प्रेक्षकांना आणि एक छोटीशी जाता जाता हिंट द्यायची असेल तर काय द्या? 12 जानेवारीला फिल्म थिएटरमध्ये येते, प्लीज थिएटरची खुर्ची बुक करा आणि बघा. करेक्ट, तेच मी बोलणार होतो पण आता बोलला. पण तो माझा टक्के केला सो नाही. एनिवे 12 जानेवारीला प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आय थिंक इट्स अ व्हेरी वेल मेड फिल्म. एक वेगळा सब्जेक्ट आहे, आम्ही जास्ती बोलू शकत नाही बिकॉज वी वॉन्ट ऑल ऑफ यू टू गो इन टू द थिएटर्स अँड वॉच द फिल्म. खूप सस्पेन्स किंवा एक वेगळी एक स्टोरी आहे जिथे काय होतंय काय नाही होतंय ते कळेल तुम्हाला एक्झॅक्टली. ते गुपित उघडेल 12 जानेवारीला. प्लीज जाऊन बघा. करेक्ट, पूर्ण मसाला असलेली फिल्म आहे. रोमांस आहे, फायटिंग आहे, अजून कॉमेडी आहे, हे सगळं आहे या फिल्ममध्ये. सो आणि जसं मी मगाशी म्हणालो की आपण सध्या सगळीच लोक साऊथ इंडस्ट्रीच्या सगळ्या बऱ्यापैकी फिल्म पाहत आलो आहोत आणि तो आम्ही एक मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. सो 12 जानेवारीला तुम्ही हा पिक्चर नक्की जाऊन पहा आणि प्रतिक्रिया कळवा. येस, तुम्ही दोघं तर 12 जानेवारी धरूनच बसले, सो प्लीज तुम्ही सांगा. 12 जानेवारीला तुम्ही बघा मूवी आणि खुर्ची कुणाला भेटते ते तुम्ही नक्कीच बघा 12 जानेवारीला आणि तुम्हाला कळेल सगळं सस्पेन्स उघडत. 12 जानेवारीला आमचा खुर्ची चित्रपट येतो, तर त्यामध्ये आमची लव्ह स्टोरी असेल, अक्षय सरांची असेल, राकेश सरांची असेल, ती कुठपर्यंत पोहोचती हे बघायला खुर्ची चित्रपट 12 जानेवारीला. येस, सो सगळ्यांनी अपील केलंच आहे, पण नेमका सस्पेन्स काय आहे, एवढा सस्पेन्स का राखून ठेवला जातोय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ड्रामा आहे, राजकारण आहे, बरंच आहे. खुर्ची कोणाला मिळते हेही पाहायचं आहे. सो प्लीज हा सिनेमा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.